उपवासाला काय आणलाय? उपवासाला हेडफोन घेतलात तुम्ही माझे? हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस किविनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आरव गेला आहे स्कूलला. आज नयन आणि साक्षी येणार आहे, त्यांना घरी बोलवलेलं आहे. घर म्हणजे वास्तुशांतीला नयन आलीच नंतर काल पूजा ही ते त्याच्यामध्ये आम्ही जास्त बोलतच बसलो नव्हतो. आणि मी पण तिकडं मी तिकडं जाऊ पण शकत नाही, कारण एक तर घरात इथे हे सगळं सचिन पण आहेत आणि राजश्री पण थांबली नाही. ते येणार आहे म्हटल्यानंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही इकडेच या, मग दोघीजणी येणार आहेत. मग थोडी बोलत बसूया म्हटलं. आणि बड्डेचा सगळ्यांनी खूप छान मेसेज केले, खूप छान रिप्लायज सगळ्यांचे आहेत, खूप छान कमेंट्स आहेत. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आरवला सगळ्यांनी खूप छान प्रेम दिले कमेंट्समध्ये, तर खूप 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 धन्यवाद. चलो आता आजचा ब्लॉग जो आहे तो आपण स्टार्ट करूयात. मैत्रीण आली आता माझ्या आणि परागमध्ये 2 महिन्याचं अंतर होतं. हिच्यात आणि राजनंदिनीमध्ये 2 महिन्याचं अंतर झालंय, है की नाही? चल नाही, साक्षीचा आज बड्डे नाही ग. नाही, साक्षीचा आज उपवास आहे, तर तिच्यासाठी खास केलेलं आहे. उपवासासाठी नाही घातलं, नाही तुझ्यात घातलं नाही, वाचवलंय. मी तुला दुसरं करून दिलं असतं की, त्यात जाणून बुजून काय नाही केलीस की. होय, पिऊन बघ. जे काय होईल ते ऑन रेकॉर्ड होईल म्हणून. खरं नाही असं ऑनलाईन सांगा, असं नको. आता आम्ही हाईड अँड सीक बिस्किट घालून होतो. एक्स्ट्राचं काय नाही आता आम्ही अजून नाही आम्ही एक्स्ट्रा फ्लेवर वर खाणार. आज तुझा उपवास आहे. उद्या नाही साक्षी, तुला उद्या मग उद्या परत ये. थांब, आता आमच्यासाठी करतो आम्ही. हे हाईड अँड सीक बिस्किट टाकले, कॉफी टाकणार, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकणार आम्ही आणि अजून करणार. चलो उपवासाला जरासं दोघी घे असते. मी लई पीत नाही, मी पण 2 सीप टाईप मध्ये. तुला इथं काय व्हायला लागलं ब्लॅकेश? ते जन्मत आहे मला नाही, तुला नव्हतं. नाही, झोप कमी झाली की जास्त दिसते. आता मी बघितलं डोळ्यात दिसते बघितलं मग अशी काहीतरी दिसते. झोप कमी झाली की दिसते. हे उपवासाला खाऊ शकतेस की. हा चिवडा नायलॉन चिवडा आहे. अगं अजून एक काय गोष्ट खाली ठेवून आलो था. काय पाहिजे माहिती? असं रात्र पाहिजेत मस्तपैकी, दुसरं काय नाही. हा, रात्री नाईट आउटला मस्त आणि मस्त पोरांना झोपून नाही तिकडे पोरांना झोपून ठेवून यायचं इथं मस्त. नाही, त्या बायका आहेत का नाही, त्यासनी तिकडे घालायचं सगळ्यासनी. सगळ्या छोट्या पोरासनी तिकडे यायचं आणि आपण निवांत थांबायचं. इथल्या इथे जाऊ शकतेस काय झालं तर. ही अशी काय करायला लागले ग? केवढं लांब आहे? किलोमीटर भर, 2 किलोमीटर मी चालत येते. हा ठीक आहे. इथे बाय कसं करायचं काका? बाय म्हण. छत्री घेऊ, घ्या की, घेऊन जाऊ छत्री. जाणार तुम्ही आणला नाही छत्री? हा मी काय बाय कर काकांना. हेडफोन घेतलात तुम्ही माझे?
तात्या बिच्चू पाठी पडेल पाठी पडेल. हाय बाय हाय बाय हाय बाय. त्या हाताने 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 त्या हाताने. वा पी 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 हा पी पी पी. सामसूम झालेलं आहे सगळं. 2 दिवस नुसता दंगा होता घरी. मावशी मम्मी ते आली, त्याच दिवशी आली वाढदिवसाला, ते संध्याकाळी गेलेच. राजश्री 2 दिवस थांबलेली, कारण नयन साक्षी काल आलेले घरी. 2 दिवसभर आम्ही घरीच होतो, मजा मस्ती येते, त्यामुळे ती पण 1 दिवस थांबली होती. ती पण आता सकाळी गेलेली आहे परत. आणि आता आरवला स्कूलला पाठवलं आहे. बाबा आहेत खाली. मी पण आत्ता सगळं आवरलं घर, कारण सगळा पसारा होता 2 दिवस. म्हटलं आधी आवरून घ्या. मग साफसफाई थोडीफार करून घेतली. सगळेच म्हणजे सामान इकडे तिकडे पसरतंच. कितीही म्हटलं तरी पाहुणे घरात असले की भरपूर सामान इकडे तिकडे आपलं पसरतं, आणि ते परत लावणं, परत क्लिनिंग करणं सगळं. मग ते सोफा वगैरे सगळं परत क्लीन करून घेतलं, व्हॅक्यूम करून घेतलं सगळं. आणि आता आंघोळ आवरून घेणार. सगळं आवरलं आहे. आणि आंघोळ झाल्यानंतर मी तुम्हाला खास ज्वेलरी जी आहे, जी अलंकृत ज्वेलरीमधून मी परत मागवले, तर त्यांच्याकडून जी ज्वेलरी आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. फार सुंदर आहे, मला आवडले म्हणूनच मी दाखवणार. मी स्वतः घेतलेली आहे, त्यांनी पाठवलेली नाही आहे, पण मी स्वतः घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हवी असेल याचे प्राइसेस मी मेन्शन करते. माझं आता असं चाललेलं की ही ज्वेलरी जी आहे ती दाखवायची, आणि मी जसं आंघोळ केली खाली गेले ना, तर काही एक्स्ट्रा कामं निघाली ती करत बसले, आणि त्यातरी ज्वेलरी दाखवायची तशी जाईल. कारण जवळजवळ मी 2-2:30 वाजेपर्यंत खाली रूममध्येच होते, हॉलमध्ये, आणि बाकी सगळं छोट्या मोठ्या गोष्टी. आणि जसं मी म्हटलं की ॲमेझॉनवरून जे काही ऑर्गनायझर्स मी मागवलेले, तर ते सगळे येतं जातात. इथे एक तुम्हाला दिसते बॉक्स, तर ते ज्वेलरी ऑर्गनाईज करतात ना, ते छोटे छोटे कंपार्टमेंट आहेत, ते मी नंतर दाखवते. आणि ज्वेलरी पण, कारण आता मी चाललेले आहे आत्याकडे, कारण नयन आलेले आहे तुम्हाला माहीत आहे. मग आमचा वेगळा प्लॅन होता की आम्ही जाऊन येणार होतो सामानगडला सगळेच, पण नयनची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे मग ते कॅन्सल केलं. आत्या बोलली की तूच ये संध्याकाळी इकडं चहाला, आणि थोडा वेळ आपण मग इथेच गप्पा मारूया. म्हटलं ठीक आहे. आरवला पण यायला अजून उशीर आहे, बाबा पण झोपलेत, आणि माझं पण काम जे आहे ते बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आणि टी व्ही पण बघायचं इतकं हे नसतं, माझी एवढी सवय नाही आहे टी व्ही पण बघायची. एखादा ड्रामा, आत्ताच मी सकाळी जो कोरियन ड्रामा मी बघत होते तो कंप्लीट झाला. मग आता दुसरा जोपर्यंत फीडमध्ये येत नाही इंस्टाग्रामच्या की एखादं हे, तोपर्यंत म्हटलं नंतर बघूयात. तो जवळजवळ 20-25 दिवसानंतर 10 एपिसोडचा मी कंप्लीट केला असेल, जसं जसं वेळ मिळतो तसं. बघून आता दुसरं काय बघायची पण कंटाळा आला आहे. मोबाईलवरती पण काय एवढं हे करत बसायचं काही समजत नाही आहे. मग म्हटलं ठीक आहे. त्यात माझी 2 कामं होती. एक तर सिलेंडरचं सुळ्यामधलं जे होतं ते मी ते ट्रान्सफर करून घेते. मग ते थोडंसं काम मी जसं सकाळी म्हटलं तर ते जाऊन करून येणे. तिथून मग डिरेक्टली आत्याकडे जाते, आणि आरव स्कूलच्या टायमाला ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला येते. बाबांना आता फक्त सांगते, आता झोपेत आहेत पण सांगून जाणं गरजेचं आहे त्यांना, तर त्यांना फक्त सांगते निघते. शांत आहे सगळे इथं, आता चालत चालत निवांत जाते. आल्यानंतर मग ती ज्वेलरी आणि ते बॉक्स जे आहे ते मी तुम्हाला दाखवते, जे फार उपयोगाचे ते बॉक्स आहेत, छोटे छोटे कंपार्टमेंट आहेत, आणि ही ज्वेलरी पण छान आहे. आता सगळे सणवार आहेत तर सोन्याचा भाव तुम्हाला माहीत आहे, पण सेम तशी थोडंसं म्हणजे एक छान आहे. मला काय माहीत, त्यांचं आणि चंद्रकोर कन्या पेज जे आहे तर त्यांच्यावरची ज्वेलरीज फार आवडल्यात सध्या. आणि कृष्णा ज्वेलरी म्हणून पण आहे, ते जे फॅशनेबल ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी आहे त्यांच्यावरती चांगले असतात. तर मग आल्यानंतर दाखवते, जाऊन येते आता अगोदर. आत्याकडून आले, फ्रेश झाले, भाज्या वगैरे मी घेऊन आले. येताना उद्या आरव म्हणायला लागला मम्मी काहीतरी स्पेशल खायला पाहिजे, कारण उद्या त्याला आहे सुट्टी ईदची, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे. आणि जी ज्वेलरी मी मागवली होती तर दाखवते. अलंकृत ज्वेलरी म्हणून, अलंकृत म्हणून एक पेज आहे इंस्टाग्रामचं, आणि मध्ये त्यांनी मला सरस्वती मंगळसूत्र पाठवलं होतं.
आणि मी जेव्हा त्यांचं पेज असंच बघत होते तेव्हा मला काही ज्वेलरीच्या त्या आवडल्या. आता सध्या तुम्हाला माहिती आहे सोन्याचे भाव कसे गगनाला भिडलेले आहेत आणि ते घालणंसुद्धा आता सिक्युअर नाही आहे. त्यामुळे मी स्वतः वापरायचं टाळते. ही छान अशी ज्वेलरी जे ते मी घेतले त्यांच्याकडून, मस्त आहे. ही अशी माझी रिअल गोल्डची पण आहे, पण त्याच्यामध्ये इथे असं हे आहेत मध्ये अटॅचमेंट टाईपमध्ये. त्यानंतर ही एक आहे, ही. आणि ह्या सगळ्या ज्वेलरी मी परचेस केलेल्या आहेत. मला कुठल्याही प्रमोशनला आलेल्या नाहीत. मला ह्या जस्ट आवडल्या म्हणून मी तुम्हाला दाखवते. कारण कोणतेही प्रमोशन पण जेव्हा करते एखाद्याचं ज्वेलरीचं किंवा एखाद्याचे प्रोडक्ट्स असतात तर त्यांचे कधीही मी पैसे अजूनपर्यंत मी आकारलेले नाही आहेत. अजूनपर्यंत कोणीही त्यांचे ज्वेलरी पाठवू देत किंवा कोणतेही प्रोडक्ट पाठवू देत, मी तेवढं एवढंच म्हणते की तुमचे बेस्ट प्रोडक्ट पाठवून द्या. कारण कस्टमरला जे कोणी लोक घेणारे असतील तर ते विश्वास ठेवून घेणार आणि जर त्यांना चांगलं मिळालं नाही तर मग ते प्रॉब्लेम मला येणार. कारण माझ्यावर विश्वास ठेवून ते घेणार असं होणार. त्याच्यामुळे आणि मी निवडताना पण एखाद्याने म्हटलं की आमचं हे प्रमोशन करा, तर कसं असतं कधी कधी आपल्याला इमोशनली वाटतं की चला सगळ्यांचंच आपण करू. जर ते वर्थित नसेल तर मग ते प्रॉब्लेम ठरणार ना. म्हणून शक्यतो मग प्रोडक्ट्स बघते आणि त्याच्यानंतर मग जे प्रमोशन आहे ते स्वीकारते मी. तर दररोज साड्यांचे शूट होतात ना, मग आपला बिझनेस आहे तर बिझनेससाठी खूप काही गोष्टी लागतातच आणि ज्वेलरी पण वेगवेगळी लागते. मग काही प्रमोशन येतात, काही स्वतः परचेस कराव्या लागतात. तर हे मला जास्त आवडलं, ह्याचं फिनिशिंग आणि ह्या गोष्टी. हे बघा मस्त दिसते, सुंदर आहे. हे मागवलं. आता प्रत्येक ज्वेलरीची काळजी आपण जशी घेतो तशीच याची पण घ्यावी लागणारच आहे. जसे की आपण परफ्यूम, पाणी न लावणं किंवा ह्या गोष्टी. तर मग ते ज्वेलरी होत्या ज्या खूप छान आलेल्या आहेत. त्यातली मला जी मी शेवटचं तुम्हाला चोकर दाखवलं ना तर ते मला फार आवडलं. हे जे आहे हे पण छान आहे. आता ते घातल्यानंतर त्याचं चांगलं दिसेल मला वाटते. आणि त्यानंतर हे गळ्यातलं, कारण आता सणवार आहेत आणि साड्यांचे शूट पण होतं त्याच्यासाठी ती ज्वेलरी होती. आता आरव आणि बाबांना मी ताट करून देऊन आले वरती. म्हटलं मी थोडंसं शूट करते. छान पाय पुसण्या पण ज्या नेस्थेशियाचं जे होतं परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याच्या पण छान पाय पुसण्या खूप मस्त आल्यात. मला त्या खूप आवडल्या. त्यात एक पूर्ण व्हिडिओ करेन मी, कारण जसं मी म्हटलं होतं की तुमचे ब्लॉग्स चांगले असतील किंवा हे असेल तर चांगले चांगले ब्रँड्स प्रमोशन येतात. तर नेस्थेशियाचं जे मी काही तुम्हाला दाखवलं तर त्याबद्दल एक पूर्ण एका ब्लॉगमध्ये मी दाखवेन की मी घरच्या सजावटीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्याकडून घेतलेल्या. कारण तो ब्रँड चांगलाच आहे नेस्थेशियाचा. मी खूप काही गोष्टी त्यांच्याकडून मागवल्यात आणि जसं आम्हाला सांगितलं की तुम्ही या कॅटेगरीमधल्या घेऊ शकता. तर एक व्हिडिओ छान मी त्याच्याबद्दल करेन आणि तुम्ही ते घेऊ शकता. कारण आता इथे पण तुम्हाला दाखवते मी की हे वगैरे आहेत ना, हे नेस्थेशियाचे हे प्लेट्स खूप सुंदर प्लेट्स आहेत. खूप सुंदर प्लेट्स आहेत. आणि ही पण छान असे हे आहेत दिवे टाईपमध्ये. हे सिरॅमिकचं आहे. हे जे आहे ते पूर्ण खूप सुंदर आहे. आणि या क्रोशेटच्या छान अशा पायपुसण्या आहेत ज्या आपण बेडरूममध्ये वगैरे मागू शकतो. हे त्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी डिटेल. त्याचे हे पण देईन. खूप ॲस्थेटिक वाटतात, ते खूप छान वाटतात. आणि काही सजावटीचं सामान पण जे म्हणजे आपण रक्षाबंधनला किंवा नॉर्मल असं हे करू शकतो ते पण आहे. राखी पण आहे घेतलेली, तर ते मी गॅलरीमध्ये ठेवली होती कारण राजनंदिनी सारखं पाडवत होती म्हणून. आणि जे पार्टिशन आहेत ना वॉर्डरोबमधले तर ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते, म्हणजे ते प्रॉपर ठेवून. कारण मला एकदा चेक करावं लागेल जे मी ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये ते सगळे व्यवस्थित मावतात का, तरच त्याचा उपयोग आहे. आणि काही मला लिंक्स देता येत नाहीत कारण ॲमेझॉनच्या त्या लिंक ना म्हणजे ते तिथं हेच होत नाहीत. टॅग प्रोडक्टमध्ये नाव जरी टाकले तर ते व्यवस्थित येत नाही. पण त्याच्याशी काय म्हणतात सिमिलर अशा असतील तर मी नक्की देईन, म्हणजे क्वालिटी चांगली असेल तर. आता बघितल्यावर मला समजेल. खूप कमेंट अशा बघितल्या ज्या कमेंटमध्ये आरवचं भरभरून कौतुक आहे. खूप छान आणि बोललेत सगळ्यांनी, आरवला शुभेच्छा दिल्यात, भरभरून आशीर्वाद दिले. त्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 आभार. आणि खूप छान बोललेत, मला आवडलं.
आणि अजून सचिनच्या कपड्यावर पण होतं की त्यांनी असे का घातलेत किंवा शूज का घातले नाहीत, सँडल का घातलेत असं ते. आता आम्ही काय सांगू त्याबद्दल तुम्हाला. पण कार्यक्रम छान झाला. जी गोष्ट आम्ही केली होती, ज्याच्यासाठी आमचे प्रयत्न होते, तर तो वाढदिवस मेन म्हणजे छान झाला. आता सचिन इतकेही काही वाईट दिसत नव्हते. आवडत्या ब्रँडचं शर्ट, आवडत्या ब्रँडची जीन्स आणि आवडत्या ब्रँडचे सँडल त्यांनी घातलेले. त्यांचा कम्फर्ट झोन तो होता. हां, त्यांनी थोडंसं पार्टी वेअर किंवा हे असं काही जणांना असं वाटतं की पार्टी म्हणजे असे कपडे, लग्न म्हणजे असे कपडे, पूजा म्हणजे असे कपडे. ते असतं, पण पार्टीमध्ये जीन्स टी शर्ट पण घालतात, पार्टीमध्ये जीन्स शर्ट पण घालतातच. आता प्रत्येकाचं म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मीही त्यांना कधी म्हणत नाही की तुम्ही असेच कपडे घाला, तसेच कपडे घाला, असं हे करा, असं करा. तेही मला सांगत नाही की तो अशी हे कर, ते कपडे असे घाल. त्यामुळे आम्ही दोघी कधी जास्त एकमेकांना म्हणत नाही तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असे कपडे घाला. मला तर ते चांगलेच दिसत होते, मला तर ते छानच दिसत होते. त्यामुळे मला काय त्यांच्यामध्ये कमी वाटली नाही कुठल्या गोष्टीची. कारण मी पण सँडल असे ह्याचे घातले नव्हते, हिल्स घातले नव्हते. मी नॉर्मल फ्लॅट जे चप्पल असतात ते घातलेले, कारण मला हिल्समधून जास्त मी कम्फर्टेबल नसते चालताना, मला त्रास होतो. सो त्यांनी सँडलमध्ये कम्फर्टेबल होते आणि ते सँडल चांगलेच होते. तर मला तरी छान वाटले बघा ते. मग असं काही ना वाटू शकतो, दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मी त्याबद्दल त्या गोष्टींचा आदर करते. बट प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन पण असतो. आता आणि असं म्हणलं की असा कसा कम्फर्ट झोन की पार्टीला असं तसं पण असू शकतं. आपण कुणाला असं चॉईसबद्दल असं नाही बोलू शकत की तुम्ही असेच का घातला, तसेच का घातला. आता जर मला कोणीतरी म्हटलं की तू पार्टीमध्ये वन पीसच का नाही घातलास, छान साडी नेसली होती. तसंच पार्टीमध्ये शर्ट पॅन्ट पण घालतात, जीन्स पण घालतात, त्याच्यानंतर टी शर्ट पण कोणीही घालून येऊ शकतं. कारण मोस्टली सगळ्यांनीच, आता माझ्या भावाने सुद्धा एक नॉर्मल शर्ट आणि पॅन्ट अशी घातली होती. ब्लेझर सचिनना एवढे कम्फर्टेबल नसतात ब्लेझरमध्ये वगैरे. हार्डली त्यांनी 3-4 जे ऑफिससाठीचे पण आहेत ना, ते पण ऑफिसमध्ये खूपच मोठा इव्हेंट असेल तर ते घालून जातात ना. तर आणि नाहीतर मग मला वाटतं अभिषेकच्या रिसेप्शनमध्ये त्यांनी घातले होते, पण मी जास्त त्यांना हे केलं होतं म्हणून. नाहीतर घेऊन पैसे तरी इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये ते फायदाच नाही. त्या ब्लेझरमध्ये तसेच पडलेले आहेत ते, मग ते घेत नाही तेवढंसं हे करून. तो माणूस वेगळा आहे खूप, म्हणूनच मला आवडतात ते. ओके, चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपूयात. खूप खूप धन्यवाद परत एकदा. खूप चांगला ऑडियन्स मला मिळालेला आहे आणि नेहमी म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ॲप्रिशिएट करणारा असा ऑडियन्स आहे. आणि कधी कधी काही गोष्टी माझ्या चुकल्या तर प्रेमाने सांगणारा सुद्धा आहे, एक्सेप्ट काही लोक, पण बऱ्यापैकी आहे. तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि निवांत राहा. बाय बाय.